हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण नवरात्री स्पेशल साबुदाण्याचे लाडू. खायला एकदम पेढ्यासारखे लागणारे आणि झटपट बनणारी रेसिपी. चला मग रेसिपी बघू. त्यासाठी घ्यायची 1 वाटी साबुदाणा, अर्धा वाटी साखर घ्यायची, अर्धा वाटी खिसलेलं खोबरं आणि अर्धा वाटी तूप घ्यायचं. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. कढाईत घालायचा साबुदाणा आणि 4 ते 5 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचा आपल्याला साबुदाणा. चार ते 5 मिनटं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा थंड होण्यासाठी. आणि साबुदाणा थंड होईपर्यंत आपण साखर मिक्सरला लावून घेऊया. साखर मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची, म्हणजेच पिठी साखर तयार करून घ्यायची आपल्याला इथं. ती पण एका बाउलमध्ये काढून ठेवायची. आणि आपला साबुदाणा इथं थंड झाला होता, तो पण मिक्सरला लावून घ्यायचा आणि तो पण व्यवस्थित बारीक करून घ्यायचा. आणि परत कढाईमध्ये 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचा मंद आचेवर. आणि 2-3 मिनटं झाल्यानंतर त्यात घालायचं खोबरं खीस. ते पण 2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं. खोबरं भाजल्यानंतर त्यात घालायचं तूप आणि छान ते पण मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायचं. आणि नंतर सर्व मिश्रण असं खरपूस आपल्या इथं भाजलं गेलं. नंतर काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. आणि त्याला पण व्यवस्थित थंडगार करून घ्यायचं. थंड झाले की त्यात घालायची साखर, पिठी साखर घालायची. जी आपण पिठी साखर तयार केली होती ती घालायची. आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं, थोडं थोडं करून. आणि मिश्रण इथं आपण मिक्सरला लावून घेतलं. नंतर काढून घ्यायचं एका काचेच्या बाउलमध्ये. आणि छान आता लाडू वळून घ्यायचे. छान असे सोप्या पद्धतीने इथं आपल्याला हे लाडू तयार होतात नवरात्री स्पेशल. आणि खायला एकदम पेढ्यासारखे लागतात. तर एकदा नक्कीच ट्राय करा. आणि झटपट बनणारे साबुदाणा लाडू. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.